दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा आहे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। सरकारवर दबाव टाकल्यानंतर हा राजीनामा घेण्यात आला। जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली त्याच वेळी नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता, असं काँग्रेसचे खासदार रजनी पाटील यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी शेवटी राजीनामा दिला। त्यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी लागली, देवेंद्र फडणवीस यांना। हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मला वाटतं, कारण 9 तारखेला ज्याला ही घटना घडली त्याला पार्लमेंट चालू होतं। मी इथून जाऊन 11 तारखेला त्यांच्या परिवारात जाऊन हीच मागणी केली होती की संबंधित लोकांनी ताबडतोब राजीनामे दिले पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टवर हे केस चालली पाहिजे आणि लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। पण 3 महिने झाले तरी त्याच्यावर कारवाई झाली नाही, हळूहळू प्रगती चालली होती आणि आज अखेर त्यांचा राजीनामा येणं धनंजय मुंडेंचा हे सरकारने केलेलं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं आम्हाला वाटतं। दुसरी गोष्ट मला असं वाटतं वैयक्तिक की ज्या पद्धतीने आज उद्रेक झाले लोकांमध्ये, काल आपल्याच न्यूज चॅनलवरनं त्या संतोष देशमुख जे आमचे सरपंच आहेत, जे माझ्या गावचेच आहेत, त्यांचे ज्याला हत्या झाल्यानंतर ज्यावेळेला फोटो आले त्या लोकांमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचा उद्रेक आणि विद्रोह जाणून आला। आणि मला कालपासून फोन लोकांचे आमच्या गावाकडचे येतात की भयंकर वातावरण बिघडत चाललेलं आहे, त्यामुळे हा राजीनामा अत्यंत आवश्यक होता। तर लोकांनी कदाचित कायदाही हातात घेतला असता। नाही, लोकांनी कायदा हातात घेतला, पण दुसरीकडे माणिकराव कोकाटेंचे प्रकरण, त्यांनीही ज्या पद्धतीनं त्यांना कोर्टाने सुनावलंय की 2 वर्षाची शिक्षा सुनावली, त्यांनी राजीनामा देण्याची गरज होती, पण त्यांची राजीनामा दिला नाहीये। आज विधानभवनावरती सगळे विरोधक एकवटले आणि ते म्हणतात राजीनामा द्यावा दोघांनी। जर त्यांच्यात दोषी असतील तर निश्चितपणे राजीनामा दिला पाहिजे, त्यामध्ये काही दुमत नाही। म्हणूनच म्हणते की ते तो निर्णय आम्ही नाही घेणार ना, तो सरकारने घेतला पाहिजे निर्णय। सरकारच्या हातामध्ये इव्हन ही कारवाई सुद्धा सरकारवर प्रेशर आणून संघांनी करायला लावलेली आहे। पण उशीर झाला धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यात असं वाटतं, कारण की ज्यावेळेस चौकशी सुरू झाली त्याच तात्काळ त्यांनी महका मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। नैतिकतेच्या आधारावर त्यांनी पहिल्यांदा राजीनामा ठेवायचा आणि नंतर चौकशी सुरू झाली असती, पण ते त्यांनी केलं नाही। त्यांनी अशी वेळ आणली की शेवटी मुख्यमंत्र्यांना बाहेरून राजीनामा देण्याची घोषणा करावी लागली आणि याच कारणासाठी संपूर्ण समाजामध्ये एक सलोखा लांदावा म्हणून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे 8 आणि 9 तारखेला येणाऱ्या 8 आणि 9 तारखेला आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, नूतन प्रदेशाध्यक्ष आम्ही सर्व मस्साजोगला भेटणार आहोत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये पदयात्रा सद्भावना यात्रा काढणार आहोत आणि कुठेतरी सद्भावना सुरू झाली पाहिजे। जिल्ह्यामध्ये जे विद्रोहाचं वातावरण, विद्वेषाचं वातावरण आहे ते कमी झालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहणार आहे। धन्यवाद। ह्या होत्या रजनी पाटील, काँग्रेसच्या नेत्या आहेत। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।